जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रेतीचा वाट ठरला प्राणघातक। वरोऱ्यातील बांबर्डा घाटामध्ये थरार। रेती घाटाचे पैसे परत घेण्यासाठी गेले होते। वर्ध्यातील आरोपींनी तलवार लोखंडी रॉडने केलाय प्राणघातक हल्ला। तलवारीनं वार करून मृतकाला पाण्यात फेकले। 4 गाड्यांची केली तोडफोड। या घटनेचे विधानसभेत पडसाद। आमदार राजेश बकाणे यांनी सीआयडी चौकशीची केली मागणी। वरोरा तालुक्यातील बांबर्डा रेती घाटावर थरारक हल्ला। व्यावसायिक वादातून भरत नागपाल यांची निर्गुणता। या घटनेची विधानसभेत आज आमदार राजेश बकाणे यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे। वरोरा तालुक्यातील बांबर्डा येथील वणा नदीच्या रेती घाटावर रविवारी सायंकाळी घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे। रेती व्यावसायिक व्यवहारातील पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यात भरत दयानंद नागपाल राहणार वर्धा यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात अनेक जण गंभीर जखमी झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 साली वणा नदीवरील रेती घाट शासकीय लिलावात गीतेश सातपुते राहणार भद्रावती हल्ली मुक्काम नागपूर यांचे नावे गेला होता। त्यानंतर भरत नागपाल, कैलास धारवाल, भूषण वाघमारे, मयूर गोळकार, योगेश रामटेके, राजू गोवर्धिके, हर्षल बोधाणे, प्रवीण घुरडे, अमोल ठोंबरे, अमित साहू आदींनी मिळून अंदाजे 2,05,00,000 रुपयात हा घाट भागीदारीत खरेदी केला होता। या कराराचा कालावधी 9 जून 2026 पर्यंत होता। मात्र 25 जानेवारी 2026 रोजी गीतेश सातपुते यांनी भागीदारांकडून घाट परत घेत शिल्लक 98,64,621 रुपये 28 फरवरीपर्यंत परत करण्याचं मान्य केलं होतं। परंतु 1 मार्च रोजी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने वाद चिघळला। 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता भरत नागपाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 वाहनांमधून बांबर्डा रेती घाटावर जाऊन गीतेश सातपुते यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। घाटावर रेती उपशाचं काम सुरू असल्याचं दिसत असतानाच सायंकाळी 6:53 मयूर गोळकार यांच्या मोबाईलवर गीतेश सातपुते यांचा फोन आला। तू पण घाटात आहे का, बघतो मी तुम्हाला, असं म्हणत कॉल कट करण्यात आला। यानंतर घाटातून बाहेर जाणारे दोन्ही रस्ते पॉकलँड व कट मशीन आडवे लावून बंद करण्यात आल्याचा आरोप आहे। काही वेळातच तलवारी, लोखंडी रॉड व लाकडी दांडे हातात घेऊन अमोल रामचंद्र कामटी, अक्षय विजयराव खडसे, सौरभ दिलीपसिंग ठाकूर, सुनील नारायण सोरे, प्रफुल्ल सूर्यभान उमाटे, अतुल पुरुषोत्तम मोटघरे आणि इतर 3 ते 4 जणांनी एकत्र येत आरोपी घटनास्थळी दाखल झाले। हल्ल्यादरम्यान सौरभ ठाकूर यांनी तलवारीने मागून वार केल्याने फिर्यादी जखमी झाले। त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भरत नागपाल यांच्या डोक्यावर तलवारीने जबरदस्त वार करण्यात आला। गंभीर जखमी झालेल्या नागपाल यांनी खाली कोसळले। त्यानंतर अमोल कामडी व इतरांनी सर्वांवर बेछूट मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। जीव वाचवण्यासाठी काही जण शेजारच्या शेतात पळाले। दरम्यान आरोपींनी जखमी अवस्थेतील भरत नागपाल यांना नदीच्या पाण्यात फेकल्याचा गंभीर आरोप आहे। पाण्यात बुडताना ते मदतीसाठी आर्त हाक मारत होते अशी प्रत्यक्षदर्शीची माहिती आहे। याशिवाय 4ही वाहनांची तोडफोड करून त्यावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली। संबंधित आरोपींविरुद्ध खुनासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। हा हल्ला नेमका कुणाच्या सूचनेवरून झाला, आर्थिक व्यवहारातील वाद किती खोल होता, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, सर्व प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान या घटनेमुळे वरोरा तालुक्यात भीती व तणावाचं वातावरण निर्माण झालं असून रेती घाटावरील व्यवहार आणि भागीदारीतील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।